एकनाथ शिंदे यांनी मला वाटतं नवी मुंबईमध्ये ते आंदोलन हाताळल्यानंतर ते बऱ्यापैकी शांत झालं होतं. असं तेव्हा वाटत होतं की मनोज जरांगे यांचं आंदोलन व्यवस्थित हाताळण्यामध्ये एकनाथ शिंदे यशस्वी ठरलेले आहेत. पण त्यानंतरच्या काही गोष्टी घडल्या की ओबीसीमध्ये आम्हाला आरक्षण हवंय, ते लिहून द्या, 10% नको आहेत. सुरुवातीला जे तुम्हाला यश वाटत होतं ते नंतर अपयशात बदललं, कारण मराठवाड्यामधले प्रामुख्यानं रिझल्ट फार महायुतीसाठी समाधानकारक आत्ता तरी दिसत नाहीये. मला वाटतं माननीय शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीने मराठा आरक्षण हाताळलं आणि जे मराठ्यांना आतापर्यंत मिळालेले नव्हते ते सर्व गोष्टी देण्याचा प्रयत्न केला. मग अगदी आता तुम्ही बघाल की आता पण ज्या भरती झाल्या त्यामध्ये हे मराठा आरक्षणाचे 10% आपण घेतलेले आहेत आणि त्या पद्धतीने आता भरती प्रक्रिया सुरू आहे. तर मला वाटत नाही की कुठेही या संदर्भात शिवसेनेला ह्याचा तोटा झालेला आहे. कारण शिंदे साहेबांच्या बद्दल नक्कीच मराठा जे काही आरक्षण मागत होते त्या सर्वांनी त्यांचं नेहमीच अभिनंदन केले, त्यांच्या मागे उभे राहिलेले आहेत असं आम्हाला प्रत्येक वेळेला जाणवलं आणि त्याचा फायदा, त्याचा काही फारसा आम्हाला तोटा झालेलाच नाही आहे. कारण आता तुम्ही बघाल की मला आता मी तेच बघायचा प्रयत्न करते की माननीय श्रीकांत शिंदे हे जवळजवळ 1,12,000 पुढे आहेत असं आम्हाला मिळतं आहे. त्याचप्रमाणे नरेश म्हस्के हे ठाण्यातून जवळजवळ 99,000 पुढे आहेत. तर मला वाटतं ते आकडे आम्ही बघायचा प्रयत्न करतोय की ते सुद्धा आम्हाला अपडेट्स येत आहेत की हे जवळजवळ म्हणजे जिंकल्यातच जमाईल. मला वाटतं एकदा 50,000 किंवा 60,000 पार केल्यानंतर किंवा श्रीरंग बारणेत जे जवळजवळ 60,000 ते 70,000 पुढे आहेत. तर आकडे हळूहळू वाढत आहेत. त्याच्यामुळे आत्ताच उगीच ढोल वाजवण्यात अर्थ नाहीये. थांबूया, सुरुवातीपासून बुमरे 50,000 पुढे आहेत. तर मला वाटतं हे कल वाढत चाललेले आहेत आणि त्यांच्यातला जो फरक आहे तोही वाढत चाललेला आहे. त्याच्यामुळे 10 आणि 11,000 जसं, कारण हे लोकसभा इलेक्शन आहे, 10 आणि 11,000 म्हणजे लीड नाही. 50-60,000च्या वर गेल्यावर आपण म्हणू शकतो की हो हा लीड आहे. तर थोडं थांबूया, अर्धा एक तासाने आपल्याला संपूर्ण कल पुढे येईल. आणि मला असं वाटतं की नक्कीच परत एकदा मी ठामपणे सांगते की माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही जवळजवळ 12 जागा नक्की, 12 ते 13 जागा आम्ही नक्की जिंकणार. उदय निरगुडकर सर, तुम्हाला काय वाटतं किती परिणाम झालाय मराठा आरक्षण या मुद्द्याचा? आत्ताचे जे आकडे आता आपल्याला किमान जे समोर येतात, संपूर्ण महाराष्ट्रावर परिणाम झाला का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. करेक्ट. याचं कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मतदारसंघात वेगवेगळे मुद्दे होते. प्रत्येक मतदारसंघात त्या उमेदवाराची आकर्षकता अथवा त्याच्यावर्षीची तिरस्कारता हा एक मुद्दा होता. या व्यतिरिक्त मला असं वाटतं की पश्चिम महाराष्ट्रातले 4 मतदारसंघ आणि मराठवाड्यातले साधारणतः 6 ते 7 मतदारसंघ, या 10 ते 11 ठिकाणी 100% हा मुद्दा होता. इतर ठिकाणी मुद्दा नव्हता का? तर असं नाही, इतर ठिकाणी हा मुद्दा होता, मराठा आरक्षण हा मुद्दा होता, परंतु त्यावर त्या मतदारसंघाचा निकाल लागेल अशा प्रकारची काही परिस्थिती नव्हती. दुर्दैवाने या सगळ्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी अशा प्रकारचं जे एक वातावरण निर्माण झालं ते मात्र दुर्दैवी आहे. विधानसभेच्या काळामध्ये तसं वातावरण निर्माण होऊ नये अशी काळजी ही प्रत्येक समाजाने, समाजाच्या नेतृत्वाने, राज्याच्या नेतृत्वाने आणि सर्व पक्षाच्या नेतृत्वाने घेतली पाहिजे, कारण ते महाराष्ट्राला परवडणारं नाही. महायुतीला फटका बसलाय का? पण मी तुम्हाला सांगितलं की हे 7 मतदारसंघ वगळता इतर कुठेही त्याचा परिणाम झालाय असं मला वाटत नाही. त्या 7 मतदारसंघात मात्र याचा इम्पॅक्ट नक्की आहे. फक्त तो किती आहे त्यामुळे खरोखरच भाजप पडलंय का हे आपल्याला निकाल लागल्यानंतर बघा. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो की कुठे याचा जालना त्याच्या अतिशय जवळ आहे, परंतु जालन्यामध्ये आता रावसाहेब दानवे आपल्याला पुढे आहेत अशी आता आपल्याकडे बातमी आली आहे. त्याचबरोबर बीडमध्ये पंकजा मुंडे पुढे आले आहेत ज्या त्याच्या अतिशय जवळ आहेत. परभणीचा निकाल आपल्याकडे याचा की ज्याच्या जवळ त्या सगळ्या याचं केंद्र बीड आणि परभणी मला असं वाटतं की तिथले निकाल येऊ द्या, मग आपण त्याच्यावर